आपल्याला त्रास वगैरे होतोय, काळजी कोणत्याही गोष्टीची वाटते, मग आपण ती काळजी घेऊन बसणं आणि ती निगेटिव्ह ऊर्जा जवळ घेऊन बसणं हा काय त्याला पर्याय नाही, त्यामुळं आपल्याला जास्त त्रास होतो. हं? मग आता याला पर्याय म्हणजे काय करायचं? मग याला काय करायचं आपण? एकतर सर्वात मेन महत्त्वाचं अडी-अडचण आहे त्याच्यातनं तुम्हाला बाहेर पडायचं आहे, तुम्हाला कुठंतरी एक मार्ग शोधायचा आहे. तर तुम्ही हे चिंताग्रस्त असं घरामध्ये बसलं ना, मार्ग तुम्हाला मुळीच सापडणार नाही. हं? त्यामुळं आपण काय करायचं माहिती आहे का? अडी-अडचण लगेच जात नसते. हे बघा, कोणतीही गोष्ट दुःखाची असो किंवा काही सुखाची असो किंवा दुःखाची आहे, कोणतीही गोष्ट आली की पटकन जात नाही. त्याला थोडासा वेळ लागत असतो, वेळ द्यावा लागतो. आणि ते वेळ देण्यासाठी आपण काय करायचं, लगोलग तर जाणार नाही. त्यासाठी मग थोडंसं डोकं शांत ठेवण्यासाठी, माइंड शांत ठेवण्यासाठी आपण काय करायचं, कोणता मार्ग निवडायचा, की सध्या आपल्याला आवडणारी गोष्ट कोणती आहे? हं? आपल्याला आवडणारी गोष्ट कोणती आहे ती गोष्ट आपण शोधायची. हं? आणि सध्या आहे ना, आवडणारी गोष्ट थोडीशी त्या गोष्टीच्या मार्गी लागायचं आपण. हं? ती गोष्ट करायची. मग तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे ते तुम्हालाच माहिती असतं, आपल्यालाच ती गोष्ट करायची. त्याने होतं काय माहिती आहे का, भरपूर आपल्यात फरक पडतो. आपल्याला जी आवडणारी गोष्ट आहे त्याच्यामध्ये आपण थोडासा आनंद घेतला ना, थोडेसे दुःख आपले कमी होतात आणि आपलं माइंड जरा फ्रेश होतं आणि आपलं माइंड फ्रेश झाल्याच्या नंतरनी थोडेसे चांगले विचार यायला सुरुवात होतं. आपलं मन थोडं समाधान होतं. हं? किंवा मग असं करायचं बघा, आपले पूर्वज म्हणायचे, थोडंसं काय दुःखी असलं किंवा काय टेन्शन असलं किंवा काय वादविवाद जर कोणासंगती झाले असले तर म्हणायचे, हवा पालटून येऊ. हं? हवा बदलून येऊ आपण कुठंतरी जाऊन, किंवा तू हवा बदलून ये किंवा हवा पालटून ये, जे काय आहे ते आपले पूर्वज म्हणायचे. आमचे तर म्हणतच होते, कुठंतरी गावी जाऊ द्या, 2 दिवस राहून या म्हणजे तुमचं डोकं शांत होईल. तसे आपले पूर्वज पूर्वी सांगायचे. तेच पद्धतीने आपण आहे ना, कुठंतरी बाहेर थोडंसं जाऊन यायचं. एकतर आपल्या गावी नाही तर इथंच कुठंतरी थोडंसं 1-2 दिवसाची ट्रिप वगैरे काढायची. आणि कुठेतरी थोडंसं बाहेर जाऊन यायचं. म्हणजे आपलं मन लागत नाही. हे बघा, मी तुम्हाला हे पण सांगते, जोपर्यंत आपण एकतर आपली इच्छाच होत नाही बाहेर जायची, तेच 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 विचार आपल्या डोक्यामध्ये येत राहतात. आणि कशी तर आपण बास्केट भरली, सुटकेस भरली आणि बाहेर निघालो तरी आपलं मन लागत नाही. तेच विचार आपल्या डोक्यात असतात. आपण गाडीत बसले तरी आपलं मन लागत नाही, आपल्या डोक्यामध्ये तेच विचार असतात. पण ज्या वेळेस आपण थोडासा प्रवास सुरू करतो अ, आणि आपल्या आवडत्या ठिकाणी आपण जातो, त्यावेळेस बघा, पूर्ण आपल्या डोक्यातले वाईट विचार गेलेले असतात. तुम्ही हा प्रयोग करून बघा. पूर्ण आपल्या डोक्यातले वाईट विचार गेलेले असतात आणि आपलं डोकं शांत झालेलं असतं. पॉझिटिव्ह विचार आपल्या सर्व डोक्यामध्ये आलेले असतात. त्यावेळेस आपलं मन जरा समाधानी झालेलं असतं, शांत झालेलं असतं. त्यावेळेस मग कुठंतरी आपल्याला थोडे चांगले मार्ग मिळत जातात. हं? त्यामुळं आहे ना, थोडंसं डोकं शांत करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं आपल्याला चांगले विचार येत राहतात आणि तुम्ही घरामध्येच बसल्या तर एकतर कसं होतं, घरामध्ये भरपूर निगेटिव्ह ऊर्जा जमा झालेल्या असतात आपल्या टेन्शनमुळं आणि त्याच्यामुळंच ते सतत आपण त्याच जाळ्यात राहतो आणि मग आपले त्या अडचणीतनं पटकन बाहेर पडत नाही. हं? सर्वात मेन गोष्ट ही असते. त्यामुळं आहे ना, आपल्याला थोडंसं दुःख वगैरे असलं, आपण थोडंसं टेन्शनमध्ये असलो ना, की आपण कधीही, कधीही थोडंसं आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींकडे जास्त कल द्यायचा आणि कुठेतरी बाहेर फिरून यायचं. म्हणजे आपलं डोकं शांत होतं आणि आपल्याला नवनवीन कल्पना येत राहतात. हं? हे तुम्ही करा, बघा तुमच्यात भरपूर फरक पडेल. हं? ठीक आहे.
व्हिडिओ आवडत असेल तर नक्की नक्की कमेंट बॉक्समध्ये जय श्री लक्ष्मीनारायण लिहित जा आणि व्हिडिओला लाईक करत जा. म्हणजे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मी नवीन व्हिडिओ टाकलेले तुम्हाला पटकन येतील. नमस्कार. जय श्री लक्ष्मीनारायण.